आणि आम्हाला बेबी होत नाही आहे, त्याचं वेगळं टेन्शन आहे, त्याच्यासाठी आम्ही स्लीप टेस्ट असं सजेशन देत असतो. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट जे आपण निद्रा रुटीन ॲडवाईज करत असतो, डाएट शुड बी रेग्युलेटेड, स्लीप टायमिंग शुड बी रेग्युलेटेड, एक्सरसाइज शुड बी रेग्युलेटेड, मिनिमम 46 डेजचे आम्ही रुटीन जे प्रमोट करतो आहे त्याचे खूप छान रिझल्ट्स आहे. ह्या क्षणात माझ्याकडे एक पेशंट ॲडमिट आहे, जास्त हेडेक असं कंप्लेंटनी तो आलेला माझ्याकडे आणि ब्लड प्रेशर 170/110 आणि डेफिनेटली प्रश्न विचारल्यानंतर हो म्हणे मला इनफर्टिलिटी आहे आणि आम्हाला बेबी होत नाही आहे, त्याचं वेगळं टेन्शन आहे. आणि त्या पेशंटला आम्ही ॲक्सिलरेटेड हायपरटेन्शन म्हणजे एक्सेसिव्ह PP साठी ॲडमिट केलं आहे. पण मी आज सकाळी जेव्हा राऊंडला गेलो तर माझ्या लक्षात आलं की त्याच्या रूमच्या बाहेरपर्यंत त्याच्या घोरण्याचा आवाज येत होता. तर डेफिनेटली अशा पेशंटला घोरण्यावरती आपण इलाज करायला पाहिजे आणि त्याच्यावरती इलाजनी खूप छान रिझल्ट येऊ शकतं. त्याच्यासाठी आम्ही स्लीप टेस्ट असं सजेशन देत असतो.